तो उत्तर प्रदेश राज्यात पण आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज फडकावलेला आहे। तर आपण बेसिकली आता संगम घाटवर आहे। हे कुणी हरवलं तर ते इथं येऊन संपर्क करू शकतात। कुंभमेळ्याचं स्नान करायला पाण्यात आलंय लय का। आज मुख्यमंत्री योगीजी येणार आहे, तर त्यामुळं ह्यो घाटावले लोक 12 ज्योतिर्लिंग दाखवण्यात आलेत। आणि ह्या बेसिकली ह्याचा जे पार्क आहे ना ते सगळं भारताच्या नकाशा जसा नकाशा आहे ना त्या थीम मध्ये बनवलेलं आहे। काय बी बिझनेस काय त्यात कुंभमेळ्यात येऊन 150 रुपये 4 किलोमीटरसाठी। मित्रांनो तर हे सर आहेत आपले उत्तर प्रदेश पोलीस मधनं। तर हर महादेव मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज काल मी पोचलो इथं प्रयागराजला, आज तर इथला दिवस दुसरा आहे, म्हणजे टोटल आपला दिवस 6वा आहे। तर पाहू शकता इथं थांबलो होतो। तर हे मोबाईलने काढतोय, क्लॅरिटी येते का नाही माहिती, कॅमेरा बॅगमध्ये ते काढायचं आहे। तर चार्जिंगचा लई इश्यू आहे, त्यामुळं दाखवतो चार्जिंग कुठं। काल एका भावाने कमेंट केली होती राहतोय कुठं, चार्जिंगचा कसा इश्यू विषय ते दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरा। असं पाहू शकताय मोठा असा हॉल आहे, असा पंडाळ आहे, असं 2 सेक्शन मध्ये इकडे एक आणि इकडे एक आहे। आणि असे लाईननी चार्जिंग स्लॉट काढले, तिकडे पाहू शकता इथं असं चार्जिंग स्लॉट आहे। अशा पद्धतीने मी बरोबर चार्जरच्या शेजारचं बेड घेतलं होतं आणि इथं थांबलो होतो। आता जरा व्हिडिओ एडिट करतो आणि मग तिकडं पाहू शकता बाहेर टॉयलेट बाथरूम आहे, तिथंच गाडी लावली। एका भावाने कमेंट बी केली ती गाडी कुठं लावली। तर चला तुम्हाला नंतर दाखव थोड्या वेळाने। मित्रांनो तर ब्लॉग तर मी मोबाईलमध्ये चालू केला, तरी तुम्हाला आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं। काय बोलतोय ती माझं मलाच कळा नाही, गार लागलं नाही बघा। आता एक जण होते गुजरातचे, म्हणजे मुंबईचेच होते, त्यांनी हे दिलेत लाडू दिलेत। मी इतक्या लांब आलोय म्हणून ते लाडू खातोय निघतोय। कुठं भंडाऱ्यात नाश्ता आहे का फ्रीमध्ये ते पाहिजे आणि जाऊया मग। आज गाडी इथंच लावतो, पैदल चालणार आहे। तर तुम्हाला दाखवतो अगोदर गाडी कुठं लावली काय, अगोदर खाऊ द्या मला, चला। मित्रांनो तर आता चाललोय कुंभमेळ्यात फिरायला वेगवेगळ्या ठिकाणी। तर जे आपल्या सगळ्या बॅग होत्या त्या बॅग गोधडी खाली झाकून ठेवल्यात आणि इथंच मी आता राहणार आहे। ते चार्जिंग पॉईंट शेजारीच आपल्या बॅग ठेवलेल्या आहेत। पाहू शकता किती मोठा हॉल आहे, सगळे बऱ्यापैकी आपल्या बॅग इथं ठेवून गेलेले आहेत। आपल्या जे किमती वस्तू आहेत त्यासाठी एक सॅक घेतली, मोबाईल वगैरे। आणि इथं पाहू शकता बरेच जण म्हणत होते गाडी कुठं लावली, तर इथं ही जन आश्रम स्थळ आहे, इथंच बाहेर गाडी लावली। तर गाडीला पार्किंग इथं अलाउड नाही आहे, काळा दिसते का। हां, तरी तो सिक्युरिटी आपला संपूर्ण भारत फिरण्याचा फायदा झाला। सिक्युरिटी म्हणला आप इतने दूर से आए हो तो लगा लो, चलो 4 o'clock लावतो गाडीचे। तर फिरायसाठी निघालोय आज कुंभमेळ्यात। तर इथं थांबलोय जन आश्रय स्थळ दिव्य भव्य डिजिटल महाकुंभ 2025 मध्ये सेक्टर 24 मध्ये। तर बघूया आता इकडून काय लय काळ दिसतंय, चल जाऊया। मित्रांनो तर गाडी पार्किंगलाच लावली, म्हणजे जिथं राहिलं होतं तिथंच लावली। आज काय गाडी काढली नाही, चालतच चाललोय बडे हनुमानजीचं दर्शन करायला, चलो। हर हर महादेव दोस्तों, मैं कर रहा हूँ अपने बारामती से प्रयागराज की यात्रा कर रहा हूँ। तो अभी मैं प्रयागराज में हूँ। तो ये हमारे भाई है जो पुलिस में है, तो मेरे को बाहर मिले तो हमारी जान पहचान हो गई, तो भाई ने खाना खिला दिया। तो ये उनके सारी टीम में मेंबर है। तो क्या बोलोगे सर आप? बोलो ना तुम। ये ठीक है भाई, देखो ये काम तो मेरा नैतिक कार्य है। और रही बात, ये भाई मिला है अपना, है नहीं, बहुत अच्छा लगा भाई से मिलके, बहुत बातचीत की। दूर से आ रहे हैं, दूर से आए यार, बहुत बढ़िया काम है, बहुत नेक दिल कार्य कर रहा है भाई, ट्रैवलिंग कर रहा है, बहुत अच्छा नेक दिल कार्य। भाई बोलो आप। भाई ये हमारा नैतिक कर्तव्य है और पुलिस का काम है कि लोगों की मदद करना। तो जो भी लोग हमें मिलते हैं उनकी हम हर समय मदद करते हैं, चाहे वो भूखे हों प्यासे हों, कहीं आना जाना हो। यूपी पुलिस आपकी सेवा में 24 आवर्स तत्पर। तर मित्रांनो तर ह्यांना भेटून खूप भारी वाटलं। तर हे भाऊ आहेत ते आता त्यांचा नंबर घेतलाय मी। ते मला म्हणले की त्यांचा ज्या दिवशी ऑफ असेल त्या दिवशी मला ते फिरवणार, म्हणजे मी गाडी घेणार आणि त्या आम्ही दोघं संगच अख्खा कुंभमेळा फिरणार असं ते म्हणलेत। चला बाय बाय। हे कुणी हरवलं तर ते इथं येऊन संपर्क करू शकतात। इथनं तुमचा पत्ता काढला जातो आणि इथं
तुम्ही जे हरवलाय माणूस तो आपल्याला सापडू शकतोय, म्हणजे 100% सापडणार, काय अडचण नाहीये. सूर्य उलट्यासाठी आपण इथे दिख रहे पर ब्लॅक दिख रहा है. तर मित्रांनो हे सर आहेत आपले उत्तर प्रदेश पोलीसमधनं. तर त्यांची ओळख झाली आपली, तर त्यांच्याबरोबर फिरतोय आता मी. मैं बोल रहा हूँ आपके साथ घूम रहा हूँ मैं. आपको मराठी और हिंदी में फर्क समझ में आ रहा है क्या? नहीं थोड़ा थोड़ा समझ में आता है ना, थोड़ा मराठी हिंदी जैसा ही है, लिखने में भी वैसा ही है, पर अच्छा लगता है सुनकर मराठी. हाँ. पर बोल नहीं सकता हूँ, थोड़ा सा समझ. ये क्या है? राजेंद्र प्रसाद नेशनल निवास स्थान है रहने वाला. ओके. VIP लोगों का. मित्रांनो तर हे महाकुंभाची एंट्रीद्वारे बहुतेक एंट्रीद्वारच असेल. हा सेक्टर नंबर 23 मध्ये महाकुंभ द्वार म्हणून आहे. आणि इथनं पाहू शकता, इथनं आपण संगमाच्या एकदम जवळ आलोय. आणि हा VIP संगम, उसको क्या बोलते हैं ये संगम का, ये घाट का नाम क्या है? VIP घाट. VIP घाटवर VIP घाटवर आलोय. RL घाट म्हणतात त्याला. इथं सगळे VIP लोक येऊन इथंच स्नान करतात. आता आज इथले हे येणार आहेत मुख्यमंत्री आणि आपले गृहमंत्री अमित शहा यांना आहेत. त्यांच्यामुळे हर हर महादेव ते पण इथंच येणार आहे VIP घाटला, RL घाटला स्नान करायला. चलो तुम्ही पाहू शकताय लय लोक आहेत तिकडं. काल तिकडं होतं मी गर्दी कसली गाड्यांची. चलो हर हर महादेव. मित्रांनो तर आपण करत आहे बारामती ते प्रयागराज हा प्रवास. त्यातील दिवस 6वा आहे. तर 6व्या दिवशी मी उत्तर प्रदेश या राज्यात आहे. तर उत्तर प्रदेश राज्यात पण आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज फडकावलेला आहे. तर आपण बेसिकली आता संगम घाटवर आहे. तर तुम्ही पाहू शकता त्या साईडनी येते ती गंगा नदी येते आणि ह्या साईडनी येते ती यमुना नदी येते आणि इथं त्यांचं संगम होतंय. बेसिकली याला त्रिवेणी संगम असं म्हणतात. इथं सरस्वती नदी पण येते. ती जी सरस्वती नदी माना या गावातून भीमपुलापाशी गुप्त होती ती इथं गुप्त येऊन मिळते असं म्हणतात. त्यामुळे याला त्रिवेणी संगम म्हणतात. तर इथं तुम्ही पाहू शकता किती मोठं पब्लिक आलेलं आहे. सगळं कुंभमेळ्यात स्नान करण्याचा आनंद घेत आहे. काही लोक बोटिंग करत आहेत आणि असे हे पाहू शकता ह्याच्यावर कितीतरी असे एकदम 30च्या आसपास टेम्पररी पूल बनवलेले आहे. त्याच्यावर पण आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर फायनली तुमच्या भावानी उत्तर प्रदेश UP मध्ये पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फडकवलेला आहे. तर तुम्ही काय नाही करायचं मित्रांनो, फक्त तुमच्या भावाला फॉलो करायचं आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय लिहायचे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचा. चला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो तर पाहू शकता हे VIP लोक आलेले वरेल घाट वर. तर त्यामुळे किती जाम झाला आहे. इथं सगळं 4 व्हीलरनी जाम झालेलं आहे. चल मित्रांनो तर आता RL घाटवर आलेलो आहे. पाहू शकता इथं पण भरपूर सारे लोक आंघोळ करतात, गंगा स्नानचा आनंद घेतात. पण बेसिकली त्या साईडला लय संगम घाटवर लय गर्दी, RL घाटवर नाही आहे एवढी गर्दी. आणि लय ऊन उलट्या साईडने चालत होतं त्यामुळे माझा चेहरा जास्त दिसला नाही. हे पाहू शकता हे चेंजिंग रूम वगैरे लेडीजसाठी बनवलेले आहे इथं. आणि पाहू शकता इथं घाटावर असं त्यांनी बॅरिकेड लावलेलं आहे प्रशासनाने की ह्याच्या पुढे जाऊ नये म्हणून. तेवढ्या ह्याच्यापर्यंतच जाऊ शकताय. अशा प्रकारे संगमावर काल मला दाखवता आलं नाही आहे. तर आपण एका दिवशी येऊ इथं डुबकी मारू, त्यावेळेस व्यवस्थित व्हिडिओ काढेल मी. चलो बाय बाय. मित्रांनो तर ते पाहू शकता VIP लोक अशा त्या जहाजामध्ये जाऊ शकतात. नॉर्मल माणसं आहेत ते तसल्या बारक्या बारक्या जहाजात जाऊ शकतात. त्याचा चार्ज पण जास्त असणार आहे. आणि वरती पाहू शकता इथे पॅराग्लायडिंग पण चालू आहे. तिकडं गेला आता तिथनं पण तुम्ही नजारा घेऊ शकताय. इकडं गर्दी कमी आहे, उस तर भीड़ ज्यादा आहे, उधर लोक ज्यादा दिख रहे. मित्रांनो RL घाटवर आल्यावर एक ऑब्झर्व झालं की आता ह्या कॅमेरामध्ये दिसतंय का नाही काय माहिती. त्या बोटी आहेत ना ते पाणी वेगळं आहे ना अलीकडचं वेगळं आहे. तर इकडचं आहे ना हे यमुनेचं पाणी आहे, तिकडचं गंगेचं पाणी आहे. तर दोन्हीमध्ये कलर डिफरन्स आहे. तुम्ही पाहू शकता दिसतंय का नाही काय माहीत नाही आहे. पण तिकडचं जरा गडूळ वाटतंय आणि इकडचं जरा हिरवं वाटतंय पाणी.
आणि खूप मोठा संगम आहे तो का पैराग्लाइडिंग वाला तुम्ही 1200 रुपये चार्ज है उसका शायद? नहीं, ये मुझे पता नहीं है। हेलीकॉप्टर का 1290 रुपये का चार्ज है। उसका कितना है? बुकिंग है सर ये इसका कितना है? पता नहीं है, नो आइडिया। ये अभी स्टार्ट हुआ है। हे तुम्हाला वैन संगम घाटचा नजारा दाखवल। तर आरेल घाटवर आहे सध्या। तर इथं काय बेसिकली आज मुख्यमंत्री योगीजी येणार आहे, तर त्यामुळं ह्यो घाटावले लोक घाट खाली करायचं चाललंय। इथं पाहू शकताय भरपूर सारे पोलीसवाले आलेले आहेत, अजून CRFचे जवान पण आलेले आहेत, लेडीज कॉन्स्टेबलच जास्त आहे। हे भाई आपला पोलीस मधला तो आपल्याला बरोबर फिरतोय। हर हर महादेव मित्रांनो, तर आपण करत आहे बारामती ते प्रयागराज हा प्रवास। तर आता मी चाललोय, ते रोड स्टीलची रोड आहे, तर अख्ख्या प्रयागराजमध्ये 25 किलोमीटर स्टीलची रोड केलेली आहे। पाहू शकताय तुम्ही स्टीलची रोड आहे, स्टीलची। पूल नंबर 27 वर आहे, तर पाहू शकताय किती गर्दी आहे। पूल 27 वर इतकी गर्दी आहे ना, बेकार चालायला। हा चालत जायसाठी पूल आहे। पूल नंबर 26 वर गाडी घेऊन जाऊ शकतो। मित्र आपला इसलिए कैसे कर रहे हैं? तर मित्रांनो, आत्ताच पाहिलं आम्ही एक जोडपं होतं, म्हणजे म्हातारेच होतं, नवरा बायको। तर त्यांनी काय केलं, एकमेकांना पासून हरवू नये म्हणून नवी नवरी आणि नवरा कसा एकमेकांना दुपट्ट्याने बांधलेला असतंय, तसं त्यांनी ते पदर हाताला बांधून चालवलं होतं। पुलिस भाई हमारे लय कंटेंट होतं। चलो हेलिकॉप्टर पण चाललंय। हेलिकॉप्टरमध्ये तुम्ही 1250 रुपयामध्ये दर्शन करू शकताय। मित्रांनो, तर आंघोळ करायला आलोय आता परत गंगा स्नान। इकडं जरा घाट खुल्ला आहे, त्यामुळे इकडं आलोय। इकडं पाहू शकताय सगळं मोकळं आहे। काल गेलो होतो तिथं लय गर्दी होती, तर इथंच आज ही करतो आणि व्हिडिओ काढतोय। आता कॅमेरा पाण्यात घेऊन चाललोय, त्याला वॉटरप्रूफ कव्हर घातलाय त्यासाठी। बघूया काय होतंय। ऑलरेडीचा वॉटरप्रूफ आहे कॅमेरा। तर चला, किधर गया भाई? और एक भाई था ना, ये पुलिस वाले भाई है अपने यूपी वाले। चलो भाई, आवाज येतोय का नाही काय माहिती। आता याला वॉटरप्रूफ कव्हर टाकल्यामुळे आवाज येतोय का नाही काय माहित नाहीये। तर चला, पहिल्यांदाच कॅमेरा वॉटरप्रूफ करून चालवलाय। ओके मित्रांनो, तर फायनली गंगा कुंभमेळ्याचं स्नान करायला पाण्यात आलोय। लय गैर पाणी आहे तसं इकडं, तिकडं मेन कुंभमेळा तिकडे आहे आणि इकडं मोकळा खुल्ला घाट आहे। वाव, होय। हर हर महादेव मित्रांनो, आपण करत होतो बारामती ते प्रयागराज ही यात्रा। ती आता यात्रा संपली आणि मी माझे डेस्टिनेशन प्रयागराज कुंभमेळ्याला आलोय। तर मेन म्हणजे जे कुंभ स्नान आहे, म्हणजे कुंभमेळ्यात डुबकी मारायला लोक येतात, ते स्नान करण्यासाठी मी आता आलोय संगमावर। तर आता डुबकी मारतोय, कॅमेरा सहित डुबकी मारतोय। फर्स्ट टाइम कॅमेरा गोप्रो पाण्यात घालतोय, बघूया काय होतंय। मेरा फोटो खींचते है क्या सर? हर हर गंगे।
मित्रांनो तर परत आलेलो आहे. आता एकदा चेक केलं मोबाईल मध्ये पाणी ह्याच्यात कॅमेऱ्यात पाणी जाते का नाही. तुम्ही पाहू शकता इथं मेन म्हणजे सांगायचं म्हणजे हे की हे असं बॅरिकेड लावलंय तिथपर्यंतच आपण जाऊ शकतो, कारण तिथपर्यंत पाण्याची गहराई कमी आहे. आणि पाहू शकता किती माणसं आहेत. हे माणसं फक्त थोडी, कारण मेन जो संगम आहे ना जे काल मी दाखवलं तिकडे लय माणसं आहेत. आणि असे पूल बनलेले आहेत. असे टोटल 29 पूल आहे. किती 29 पूल आहेत ना. किती पूल आहे? 30 पूल आहे टोटल. तर त्या पाहू शकता ये जायसाठी. त्याच्यावर मी इंस्टाग्रामला सेपरेट व्हिडिओ बनवल तर खूप भारी वाटतंय. किधर गए भाई बाकी के? हाँ बहुत ज्यादा कंटेंट हो रहा है भाई. एक बार पानी के डुबकी लेके देखते हैं इसे. बोलो हर हर महादेव. हर हर महादेव. मित्रांनो आपण करत आहे बारामती ते प्रयागराज हा प्रवास. त्या प्रयागराजला मी पोचलोय कालच. आज 6वा दिवस आहे. तर 6व्या दिवशी आत्ताच मी गंगा स्नान केलं. आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे ते पूल आहे. बेसिकली हा पूल काय परमनंट पूल नाही आहे. पाहू शकता किती माणसं चाललेत. असे 30 पूल बनवलेले आहेत कुंभमेळ्यासाठी. आणि हे पूल नाही आहे बेसिकली बनवलेत कशाला, कारण कुंभमेळा हा 25 सेक्टरमध्ये डिवाईड केलेला आहे. तर त्या सेक्टरला कनेक्ट करण्यासाठी बनवलेले आहेत. आणि टोटल हे पूल इतके मजबूत बनवले आहेत की याच्यावर ट्रक, 4 व्हीलर, 2 व्हीलर आणि कितीसुद्धा माणसं जाऊ शकतात. तर ह्या पुलाचं स्ट्रक्चर पाहू शकताय तुम्ही. असे मोठ्या मोठ्या टाके आहेत आणि त्याच्यावर स्टीलच्या स्ट्रक्चरच्या मदतीने हे पूल बनवण्यात आलेले आहेत. आणि मध्ये खूप सारी लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे. आणि हा कुंभमेळा संपल्यानंतर हे पूल काढून टाकणार आहेत. तर चला तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ही माहिती आवडली असेल तर मित्रांनो तर प्राचीन सोमेश्वरनाथ मंदिरात आलोय. तर चला जाऊया मंदिरात. ओके आता मी कुठनं आलोय कसं आलोय ते मला माहीत नाही आहे, कारण जे ते पोलीसवाला होतं ना त्याच्याबरोबरच मी आलो होतो. तर आता ते गेले पुढं, मी राहिलो पाठीमागं. तर बघूया मंदिराचं. माझ्याकडे लोकेशन त्यासाठी मी माझ्या फोनला लोकेशन सेंड करून ठेवलं आहे कुठं राहिलं आहे ते. त्या लोकेशनवर जायचे. हे पाहू शकताय प्राचीन सोमेश्वरनाथ मंदिर हरेल. राम, लक्ष्मण आणि सीता. आणि इथं महादेव मंदिर आहे. सोमेश्वर प्राचीन मंदिराच्या इथं हे महादेव मंदिर आहे. आतमध्ये खूप गर्दी आहे. तिथं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. लागलं का लय नाही. चला तर मित्रांनो हे पाहू शकताय गंगा, यमुना आणि सरस्वती त्रिवेणी धाम प्रयागराज, म्हणजे ह्या 3 नद्यांचा इथं उगम होतो. त्यांचा हा मंदिर आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती नदीचं मंदिर आहे. तर पाहू शकता ही. आणि तिथंच पुढं सोमेश्वरनाथ मंदिर आहे. प्राचीन सोमेश्वरनाथ मंदिर आहे. तर चला आपण चाललोय आता आपल्या टेंटमध्ये. चलो हर हर महादेव. मित्रांनो तर आपण आत्ता प्रयागराजमध्ये तर मी बारामतीहून पॅशन प्रो या गाडीवर आलेलो आहे. तर मला बारामतीहून पॅशन प्रो या गाडीवर प्रयागराजला यायला कुंभमेळ्याला 5 दिवस लागले. 1470 किलोमीटर 1440 किलोमीटरचा प्रवास करून मी इथं आलो. तर त्याला खर्च किती आला, तर खर्च मला टोटल 3800 रुपये आला होता 5 दिवसाचा मिळून. त्यात मग राहणं, खाणं, पेट्रोल राहिलं तर मी कुठं पैसे घालवले नाही. प्रत्येक ठिकाणी टेंट लावून राहिलो होतं. त्यात 5 दिवसाचं पेट्रोल म्हणजे आणि जेवण. तर त्यात पण बऱ्या 2-3 ठिकाणी मला लोक भेटली ज्यांनीच जेवण चाललं होतं. असं करून मला फक्त 3800 रुपयेच खर्च आला ह्याच्यासाठी. तर तुमच्या त्या मित्रांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ. ती म्हणतात की प्रयागराजला जायला गाडीवर जायला लय पैसे लागतात आणि तिथं बुलेटच लागती, नसली गाडी लागती. तर काय गाडी नाही लागत, फक्त माणसात हिंमत लागती. हिंमत असलं तर माणूस काही पण करू शकतोय. तर मी आत्ता तुम्ही पाहू शकताय मी आत्ता प्रयागराजमध्ये आणि आपल्या पॅशन प्रो या गाडीवर आलोय. फक्त 3800 रुपये खर्च करून इथपर्यंत पोहोचलेलो आहे. तर तुम्हाला काय करायचं, फक्त तुमच्या भावाला फॉलो करायचे आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून हर हर महादेव ही कमेंट करायची. कारण तुमचा भाऊ आता इथनं पुढं सगळं बारीक छोटे मोठे कुठं राहण्याची सोय ते सगळं पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तो इथंच आहे 7 दिवस. 29चे मास स्नान होस्तोपर्यंत तुमचा भाऊ इथंच आहे. चला बाय बाय. मित्रांनो बघा जिथं जिथं रोड ही झाला आहे प्लेट वरती आले तिथं रिपेअरिंगचं लगेच काम चालू आहे. तसं चांगली सुविधा आहे. भाऊ कुठं चाललं इतक्या जोरात?
तर इथं थांबलो आहे मी. तर आता 4 वाजेपर्यंत थांबणार आहे. तिथनं पुढं संध्याकाळचा ड्रोन शो पाहण्यासाठी चालतच जाणार आहे, कारण गाडी नाही काढत. कारण गाडी काढली ना तर आज CM येणार आहे, त्यामुळं लय गर्दी होती. चला. हर हर महादेव मित्रांनो, तर मी आहे प्रयागराजमध्ये. तर प्रयागराजमध्ये मी इथं सेक्टर 24मध्ये. तर हे दादा आहेत आपले, हे पुण्याचे भेटलेत आपल्याला. त्यांनी कसं झालं, माझी गाडी बाहेर लागलेली, त्यांनी ओळखलं मला आणि हुडकलं इकडं तिकडं कोण दिसतंय का. तर मी दिसलो त्यांना, तर आमची भेट झाली आणि खूप चांगल्या आमच्या गप्पा झाल्या. तर काय म्हणताल दादा? इकडं चांगले सुखसुविधा आहेत, बाकी सगळे टेंट वगैरे क्लीननेस वगैरे चांगलं आहे आणि इथं राहण्यासाठी उत्तम सुविधा आहेत. वॉशरूम वगैरे व्यवस्थित आहे. इथल्या गव्हर्नमेंटने या साईडला भरपूर म्हणजे चांगल्या सुविधा ठेवलेल्या आहेत. तुम्ही किरकोळ काय कारणं बघून यायचं असं टाळू नका. आल्यावर तुम्हाला कळून जाईल की किती चांगल्या सुविधा ठेवलेल्या आहेत इथे. मित्रांनो, एवढी सगळी लोक येतात आणि त्यांच्या सगळ्यांचं सुविधा सगळे व्यवस्थित केलेले आहे. आता मी दुसरा दिवस आहे माझा, तर मला ते एकदम ओके वाटलं. तर काही लोक अफवांवर विश्वास ठेवून येत नाहीत की तिथं आग लागली होती किंवा पाणी जास्त येऊन लय गर्दी होती, चेंगराचेंगरी होऊ शकते, चोरीला जात आहे सामान. तर असं काही होत नाही आहे. तुम्हाला जरी शक्य झालं तर या, नाही तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दर्शन करू शकता. तर दादा तुम्ही काय म्हणताल? काय नाही, आपल्या भावाच्या मराठी भावाच्या चॅनलला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. एवढीच विनंती. चला मित्रांनो, बाय बाय. बाय बाय. मित्रांनो, तर 4:30 वाजले पप्पा. तर 4:30 वाजता परत निघालोय जरा बाहेर फिरायला. बघूया आता. आज तर गेला दिवस असाच, म्हणजे उद्या सगळं फिरून काढणार मी. एका दिवसातच सगळं फिरणार होतं. बघा 2 व्हीलर. आज काय झालं, ते मुख्यमंत्री आलं होतं ना, त्यामुळं ते आरेल घाट आणि हेच पाहिलं. ते आता तिथलं त्याच्या पुढचा एक पॉईंट राहिला आहे. ते जो भारताचा नकाशा बनला आहे ना, तो पार्क आहे. तो पार्क पाहायला चाललो आहे मी. तर चला, ते पार्क पाहिला म्हणजे आपलं इकडचं होईल ह्या साईडचं. उद्या तिकडं नागाबाबाचे मंदिर पाहिला आवडेल का तुम्हाला त्याच्या व्हिडिओ? तर कमेंट करा, तिकडं पण जाऊ आपण उद्या. मित्रांनो, तो CM गेलाय योगी आदित्यनाथ, त्यामुळे इथं सगळं ब्लॉक केलं होतं ट्रॅफिक. तर झालंय आता खुलं. बघूया आपण. चालत लई वेळ लागतो यार. 3.5 किलोमीटर चालत जायचं, 3.5 किलोमीटर यायचं. त्यापेक्षा उद्या सकाळ प्लॅन करूनच मी फिरणार आहे आता. बघूया कसं होतंय. ओके. कसला ताफा चाललाय योगी. सुभावती यादव, तारानगर, गोरखपुर की रहने वाली। आप मेला क्षेत्र में जहाँ कहीं भी हो, भूली भटकी महिलाओं एवं बच्चों के शिविर में आ जाए। नीला शर्मा आपका इंतजार कर रही है। मित्रांनो, हे पाहू शकताय महर्षी आश्रम आणि तिथं कार्यक्रम चालू आहे. आणि इथं महर्षी स्मारक म्हणून एकदम भव्य असं मंदिर आहे. शशिकला पार्क, शिवाला या पार्कला चालू आहे. शशिकला पाठीमागनं गाड्या येत आहेत, त्यांना हात कळतोय. कोण लिफ्ट द्याय नाही लागा, मी तर दिली असती. ऑलरेडी टिपल येते यांना, आता काय मागायची. इथे का नाही गाडी काय माहिती. आता लय लोक येतात, तिकडून पण बरेच येतात. तिथं एक नैनी रेल्वे स्टेशन म्हणून आहे ह्या साईडला. इकडून डायरेक्ट सेक्टर 20, 21 आणि 22ला येतात लोक. चलो मित्रांनो, तर टॉप व्ह्यू पाहू शकताय कुंभमेळ्याचा. असा लांब असा पसर आहे. तिकडं दिसतंय, तिकडं सगळे टेंट असं. ते रेल्वे आहे ना, ब्रिज दिसतात. ते ब्रिजच्या पलीकडं पण आहे 4-5 किलोमीटर. सगळे बोटिंग चालले आहेत. मेन हा संगम घाट आहे. तर सगळे लोक दिसतात का, बारीक मुंग्यागत दिसतंय. ते सगळे लोक आहेत. सकाळी इथपर्यंत आलतो, पण इथनं CM येणार होतं, त्यामुळं ते पोलीस होता माझ्यासोबत. त्याला जायचं होतं, त्यामुळं आपण पुढे जाऊ शकलो नाही. चला इथे एखादा फोटो काढतो आणि निघूया. तर मित्रांनो, हे 2 मित्र भेटले. त्यांनी जरा रीलसाठी व्हिडिओ काढण्यासाठी मदत केली. तर भाऊ, बाई किधर से आप?
उड़ीसा से क्या? मैं उड़ीसा भी आया था, मैं ऑल इंडिया घूम रहा हूँ, उसमें मैं उड़ीसा भी आया था। उड़ीसा में मैं कटक गया था, भुवनेश्वर गया था, जगन्नाथ से मैं कटक स्टेडियम भी गया था, बारामती स्टेडियम। तो भाई से मिलके बहुत बढ़िया लगा। चलो चलते, आपने को जाना है शिवालय पार्क। ओके मित्रांनो, 1 तासापेक्षा जास्त चालल्यानंतर फायनली शिवालय पार्कला पोहोचलोय। आता इथली एंट्रन्स कुठं नाही पाहायला लागेल। सर एंट्रन्स आगे से तिकीट है क्या? चल चला जाऊया। फायनली शिवालय पार्कला पोहोचलेलो आहे। पाहू शकता एंट्रन्सला सगळ्या भाषेत लिहिलेलं आहे। आपल्या मराठीत लिहिलंय का? मराठीत लिहिलंय ओम नमः शिवाय। एंट्रन्स कुठं नाही शिवालय पार्क, इकडे पाहू शकताय। हमारे सभी प्रिय दर्शकों से अनुरोध है शिवालय पार्क चला। एवं पार्क की सुरक्षा के लिए जगह जगह सीसीटीवी कैमरे लगाए गए। मित्रांनो आत आले पाहू शकताय, इथं देशातले 12 ज्योतिर्लिंग दाखवण्यात आलेत आणि ह्या बेसिकली ह्याचा जे पार्क आहे ना ते सगळं भारताच्या नकाशा, जसा नकाशा आहे ना त्या थीम मध्ये बनवलेलं आहे, तर त्यामुळे शिवालय पार्क। तर चला जाऊया, पाहतो इथं लाईट शो आहे 7 ते 9, ते पण पाहायचा प्रयत्न काय नाही मी। सगळं काय दाखवू शकत नाही आहे कारण ह्याची कॅमेराची बॅटरी कमी आहे। चला बाय बाय। तर तिकीट आहे इथं आज जायला, सॅटर्डे संडे 100 रुपये म्हणते। बघूया कसं आहे। 12 ते 60ला 100 रुपये सॅटर्डे संडे म्हणते। आज कुठला वार आहे? फ्रायडे सॅटर्डे। चला जाऊया। कितना है भाई तिकीट? कितना है? 100 रुपये आहे मित्रांनो। तर 100 रुपये आताच तिकीट। हॅलो हर हर महादेव। बोला बोला काय म्हणताय? नमस्ते ना मित्रांनो। तर बेसिकली मी सॅटर्डे संडे मध्ये आलोय, त्यामुळं आज शनिवार आहे, तर तिकीट 100 रुपये तर नाही मी पाहत, कारण मी ऑलरेडीच ते पाहिलेलं आहे व्हिडिओमध्ये। तुम्ही पाहू शकताय असा पार्क आहे, त्यात 12 ज्योतिर्लिंग ज्या ज्या कोपऱ्यात आहे भारतच्या ते दाखवलेलं आहे। आता हे ते रामेश्वरमचं दाखवलेलं आहे, म्हणजे जसं जसं इथं केदारनाथ दाखवलेलं आहे, तिथं बघा हे आपलं जे जे गेलेत त्यांना माहिती, तिथं ते आपलं उज्जैनचं महाकालेश्वर दाखवलेलं आहे, तिकडं त्र्यंबकेश्वरचं दाखवलं ते। म्हणजे बेसिकली तुम्हाला तो व्हिडिओ अवेलेबल असेल, मी तो व्हिडिओ इथं टाकल, तर काही जाण्यात काय अर्थ नाही 100 रुपये घालवण्यात। तर चला जाऊया आता, इथं फोटो वगैरे काढूया आणि जातोय माघारी मी। इसको शिवालय पार्क बोलते। तर मित्रांनो पाहू शकताय तुम्ही, हा असा शिवालय पार्क आहे। बेसिकली मी इथं 12 ज्योतिर्लिंग पाहण्याचा काय अर्थ नाही, ऑलरेडी मी तुमचा भाऊ सगळे 12ची 12 स्वतः जाऊन दर्शन करून आलेला आहे। ज्या लोकांना जमत नाही त्यांच्यासाठी तर काय नाही, तर आत गार्डन सारखंच आहे आणि नुसतंच गोल गोल फिरून यायचं आहे माघारी, त्यासाठी 100 रुपये द्यायला लागतील। चलो जाऊया माघारी आता। तुम्हाला मी ह्याचा व्हिडिओ नक्की दाखवला ह्याच्यात। चला बाय बाय मित्रांनो। तर इथल्या लोकांनी नाही वे बिझनेस चालू केला आहे। आता मी एक 2 व्हीलरवाला होतो, त्याला म्हणलं हात केला, म्हणलं चल मला सोड पुढंपर्यंत, 4 किलोमीटर चालत जायचे, 150 रुपये लगे का म्हणलं। अरे माझ्याकडे गाडी आहे म्हणलं, मी स्वतःच गेलो असतो की, पण ते मुख्यमंत्री आलं होतं त्यामुळं मी गाडी तिथंच लावली, कारण तिथं लई जाम झालं होतं, चालत आलो होतो। तर चला काय बी बिझनेस काय त्यात कुंभमेळ्यात येऊन 150 रुपये 4 किलोमीटरसाठी। कारण मी चालत जाईल की तिथं, मी 100 रुपये तिकीट होतं म्हणून गेलो नाही, आता तर म्हणतं 150 रुपये दे। चला मित्रांनो असे होतच राहतात मजेदार किस्से, लय मोठे ब्लॉग होतात। पण चलो बाय बाय। तर मित्रांनो मग अशीच आपण इथनं एक व्हिडिओ काढला होता ज्यामध्ये लाईट चालू नव्हते, आता लाईट चालू झाल्यावर बघा कसा व्ह्यू येतोय। मग आजचा हा व्हिडिओमध्ये काय फरक आहे ते कमेंट करून सांगा मित्रांनो। तर नागेश्वर मंदिर पाहू शकता, अतिशय सुंदर वरती पिंड बनवली, मस्त दिसतंय। चला जाऊया मित्रांनो। तर जेव्हा आलोय तर इथं 80 रुपयाला थाळी, आणि त्या थाळीतले काय भाजी मला आवडत नाही, मग भजी आणि रोट्या घेतल्या, बघूया कसं होतंय, कसं लागतंय ते बघूया आता। भजी आणि रोटी 7 रुपयाला, भजी 20 रुपयाची प्लेट आहे, त्यानुसार किती होतंय होईल। ओके थँक्यू।
तर मित्रांनो अशा प्रकारे भजी आणि रोटी घेतली. रोटी लागली तर एक्स्ट्रा घेता येईल. तर चला, भजी तर चांगली लागतात, तर ते रोटी न्यायला वेळ लागली तोपर्यंत भजी खाऊन घेतली मी थोडी. चला भेटूया थोड्या वेळाने, आता डायरेक्ट टेंटमध्येच. तर मित्रांनो फायनली परत कालच्याच जागेवर, कालच्याच बेडवर रिन्यू करून घेतलं 100 रुपये देऊन ही या हॉलमधलं जागा. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय. आता व्हिडिओ एडिट करतो, सकाळ उद्यालाही फिरायचं.